सुरुवात होत आहे. पहिला चेंडू घेऊन येत आहे. सुंदर असा फुलटॉसच्या स्वरूपात आरी टोलावला, परंतु गचाळ असे क्षेत्र तेवढाच गचाळ अशी फेकी आणि जिथे एक धाव पण नव्हती तिथे 2 धावा दिलेल्या आहेत. डोंगरपाडा संघाला पारितोषिक आलेलं आहे 3 विकेटसाठी आणि लगातार 3 चौकार जर बॅटिंगला तुम्ही मारलात तर 3000चं पारितोषिक आकाश घरत यांच्याकडून लागलेलं आहे. बॉलिंगला आहे समर्थ. दोन चेंडू 3 धावा. समर्थ तिसरा चेंडू घेऊन सुंदर असा ऑफ साइडला खेळत आहे. एक धाव. पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये जात असताना सुंदर अशी फलंदाजी. चार चेंडू समाप्तीत धावसंख्या 5. सुंदर अशी गोलंदाजी समर्थ यांची. रिप्ले मध्ये थोडासा हलका वळणी घेत असलेला चेंडू. पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये जात असताना एक धाव. धावसंख्या पुढे सरकते. पहिल्या षटक समाप्ती 6. पहिल्या षटक समाप्तीत धावसंख्या झालेली आहे 6. गणेश 4 चेंडू 4 धावा आणि साहिल गणेशला तेवढी साईडची 7. 2 चेंडू 2 धावा. दुसरं षटक घेऊन येत आहेत नितीन आणि हे षटक पॉवर प्लेचा असलेलं आहे. पॉवर प्ले मध्ये बघू गणेश आणि साहिल स्वरूप 11 किती संधी घेत आहे या पॉवर प्लेच्या षटकात. तिसच ऑफ साइडून 2 फिल्डर पुढे आलेले आहेत. पॉवर प्ले म्हणजे या सर्कल मध्ये 2 फिल्डर अतिरिक्त आणि हे षटक हाणामारीचं षटक असलेलं आहे. पहिल्या षटकातील हा चेंडू सुंदर असा पंचांचा निर्णय. डिक्लेरेशन झोन मध्ये एक धाव. एक धाव पुढे सरकते ते एक चेंडू 7 धावा. दुसरा चेंडू घेऊन येत आहे नितीन. मारा करतील साहिल. पुन्हा एकदा लेग साइडला एक रनच्या स्वरूपात एक धाव पूर्ण. एक धावसंख्या आणि धावसंख्या पुढे सरकते ती 8 वर. सुंदर अशी फलंदाजी गणेश आणि साहिल यांची. आतापर्यंत 2 चेंडू सुरक असे हाताळले आहे नितीन यांनी. सुंदर असा डळ. तेवढं सुंदर असे गचाळ असे क्षेत्ररक्षण आणि ह्या 4 धावा. सभापती षटक चौकार. सुंदर अशा ऑफ साइडला तीन चेंडू 12 धावा. दुसरा षटक पॉवर प्लेचा षटक पुरेपूर उपयोग घेत आहे स्वरूप 11. सुंदर असा चौकार मारलेला आहे गणेश यांनी. पुन्हा एकदा एक धाव. धावसंख्या पुढे सरकते ती 13. 4 चेंडू 13 धावा. अतिरिक्त धाव मिस्टर एक्स्ट्रा आणि वाईट चेंडू. पॉवर प्लेचा षटक असा पुरेपूर फायदा घेतलेला आहे स्वरूप 11 आणि हा गडी बादचा इशारा, परंतु गचाळ असे क्षेत्ररक्षण. तिथे एक धाव नव्हती तिथे एक धाव झालेली आहे. थ्रो कॅरी करता नाही आलेला आहे. चुकीच्या एंडला थ्रो बरोबर एंडला होता पण तिकडे स्टंपावर कोणी नव्हतं त्यामुळे एक धाव पूर्ण झालेली आहे. 5 चेंडू. दुसऱ्या षटकातील पॉवर प्ले षटकातील शेवटचा चेंडू असेल. बघू गणेश काय करतील. 7 चेंडू 10 धावा खेळत आहे गणेश. सुंदर असा चेंडू निर्धाव. तेवढाच नितीन यांनी कमबॅक केलेला आहे. पंच
सुंदर असा चेंडू हाताळलेला आहे, पण पंच थर्ड अंपायरकडे गेलेले आहे. नाही, डिसिजन चालू आहे पंचांचं. पंचांचा इशारा गडी बाद, गडी बाद आलेला आहे पंचांचा इशारा. पंचांचा वाद घालू नये. आणि हा रिव्ह्यू घेतलेला आहे. आणि हा रिव्ह्यू घेतलेला आहे. आणि या बॅटिंग वाल्यांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. आता थर्ड अंपायर आमचं पंच म्हणून काम पाळतील. हार्दिक पाटील माऊली क्रिकेट संघाचे आधारस्तंभ थर्ड अंपायर म्हणून काम पाहतील. आणि हा गडी बाद, थर्ड अंपायरचा इशारा आहे, गडी बाद. हा गणेशच्या स्वरूपात मोठा हादरा लागलेला आहे. चला डीजे. आणि हा गडी बाद घोषित केलेला आहे. चला नेक्स्ट फलंदाज. आणि हा नेक्स्ट फलंदाज आलेला आहे. दोन षटक समाप्ती, धावसंख्या 15, एक गडी बाद. तिसरं षटक घेऊन आलेला आहे जयू. बॉलरला तिसरं षटक घेऊन येत आहे जयू आणि बॅट्समन आहे सनी. तिसरं षटक चालू असताना जयू आणि स्ट्राईक हँड वरती साहिल. सुंदर असा टोलावलेला, तेवढंच गचाळ असं क्षेत्ररक्षण, तडतडीत सभापती चौकार. सुंदर असा धावसंख्या 4 ने पुढे सरकते ती 19. पुन्हा एकदा ऑफ साईडला डिक्लेरेशन झोन मध्ये जाताना एक धाव. सुंदर अशी फलंदाजी साहिल यांच्या स्वरूपात. जयू आल्या आल्या आपलं 4 रनांनी खातं खुललेलं आहे गोलंदाजीचं. तिसरा चेंडू. पुन्हा एकदा हा षटकार आणि गडी बाद झालेला आहे. सनी यांच्या रूपात सनी डक वरती बाद होत आहे. दुसरा हादरा लागलेला आहे स्वरूप 11ला. नवीन बॅट्समन स्ट्राईक हँड वरती रोहन. पुन्हा एकदा प्लेटच्या स्वरूपात डिक्लेअर, एक धाव पूर्ण. 4 चेंडूचा खेळ समाप्त होत आहे आणि धावसंख्या 21. सुंदर एक चोरटी धावच्या स्वरूपात. पुन्हा एकदा सुंदर असा, तेवढंच गचाळ अशी क्षेत्र, सुंदर असा चौकार. पंच आकाश आमच्याकडे दाखवले, सभापती चौकार. तिसरं षटक समाप्तीत धावसंख्या झालेली आहे 26. लगातार 3 चौकार मारल्यावर लगातार 2 चौकार मारल्यावर रॉयल ग्रुप कडून 100 रुपयाचं पारितोषिक स्वरूप 11 साठी रॉयल टीम कडून. चौथं षटक घेऊन येत आहे बेनी. सुंदर असा, तेवढ्याच सुंदर अशी गोलंदाजाला क्षेत्ररक्षण, सुंदर असा क्षेत्ररक्षण. तेवढंच सुंदर असं रोहन यांच्याकडून क्षेत्ररक्षण बघायला भेटत आहे. सुंदर असा टोलावलेला चेंडू होता साहिल यांनी. रोहन पुन्हा एकदा टॅपच्या स्वरूपात एक धाव पूर्ण.
चौथं आणि अंतिम षटक चालू असताना स्वरूप 11 एक चांगल्या सन्मानजनक स्कोरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. 3 षटक 2 चेंडू झालेले आहेत. स्वरूप 11 28 धावा 2 गडी बाद. आणि हा तिसरा चेंडू पुन्हा एकदा सुंदर असा टोलावलेला तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण, पण एक धाव काही रोखू शकलेले नाही. शेवटच्या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक. बनी यांनी सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे. तेवढीच साहिल हा सुंदर असा मारा करत आहे. 9 चेंडू 12 वैयक्तिक धावावर खेळत आहे आणि रोहन 3 चेंडू 6 धावावर खेळत आहे. हा चौथा चेंडू घेऊन येत आहे. बनी मारा करत आहे. रोहन चौथा चेंडू सुंदर असा टोलावला. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण काही जमले नाही, पण तेवढे सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. धावसंख्या पुढे सरकते ती 30. शेवटचे 2 चेंडू शिल्लक शेवटच्या षटकातील. 5वा चेंडू घेऊन येत आहे साहिल. पुन्हा एकदा डिक्लेअरच्या झोनमध्ये धावसंख्या. शेवटचा चेंडू 1 चेंडू चौथ्या षटकातील. इनिंग ब्रेकमध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस उडवला जाईल. शेवटचा चेंडू बनी घेऊन येत आहे. मारा करत आहे रोहन. बघूया या चेंडूवर चौकाराची आतिषबाजी होते का, पण नाही. बॅट्समनांनी समजलेलं आहे की आम्हाला 32 रन झालेले आहेत. 4 षटक समाप्ती आणि 33 धावांचं आव्हान आहे नवतरुण डोंगरपाडा संघाला. गणेश 8 चेंडू 10 धावा स्टंप आउट. साहिल नॉट आउट 10 चेंडू 13 धावा. सनी खातंही खोललं नाही. रोहन 5 चेंडू 8 धावा. नितीन आणि जयेशने एक गडी बाद केलेला आहे. नेक्स्ट मॅच होत आहे BV एकलव्य वर्सेस कुश 11. चला नाणेफेकीसाठी यावे मंचावर. BV एकलव्य वर्सेस कुश 11. कर्णधाराला विनंती आहे. कर्णधार कुश 11. कुश 11 डोंगरपाडा मंचावर यावे. BV एकलव्य कर्णधार. BV एकलव्य कर्णधार. कुश 11चा कर्णधार आलेला आहे. BV एकलव्य. BV एकलव्य. बॉलर नेम ऋषी आणि स्ट्राईक हँड वरती जयलू अँड नॉन स्ट्राईक हँड वरती नितीन. बघूयात 33 धावांचं आव्हान आहे. पहिला चेंडू सुंदर असा डिक्लेरेशन झोनमध्ये खेळत असताना 1 धाव पूर्ण. 33 धावांचं लक्ष फारसं काही या ग्राउंडवर मोठं नाही आहे. आपण बघितलेलं आहे 35 चेस होताना. पुन्हा एकदा प्लेटच्या स्वरूपात 1 धाव पूर्ण. बॅक टू बॅक 2 चौकारा रॉयल टीम कडून 100 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. तिसरा चेंडू घेऊन येत आहे. पुन्हा एकदा 1-1 धावसंख्येत भर होत्या. धावसंख्येत 3 चेंडू 3 धावा. तर 33 धावांचं आव्हान आहे डोंगरपाडा संघाला. चला BV एकलव्य कर्णधार आलेले आहे. मी महेशजींना विनंती करतो की नेक्स्ट मॅचचा टॉस उडून घ्यावे. दोन्ही कर्णधार मंचावर यावे नाणेफेकीसाठी.
सुंदर अशी गोलंदाजी. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे कुश 11 आणि मंचावर यावे नाणेफेकीसाठी. चला पहिलं षटक समर्पित. धावसंख्या झालेली आहे 6. 18 चेंडू आणि 27 धावांचं आव्हान. आणि हे दुसरं षटक पॉवर प्लेचं स्वीकारलं आहे डोंगरपाडा संघाने. बघूया या पॉवर प्ले षटकाचा किती पुरेपूर उपयोग करत आहे डोंगरपाडा संघ. गोलंदाजीसाठी आलेला आहे रोहन. नितीन आणि जयेश हे वैयक्तिक खेळी 3-3 वर आहेत. सुंदर असं 1-1नी धावसंख्येत भर. खुश 11 नाणेफेकी जिंकलेले आहे. आपला डिसिजन निर्णय कळवावा. पॉवर प्ले षटकातील हा पहिला चेंडू हा टॅपच्या स्वरूपात पण हा सुंदर तेवढं क्षेत्ररक्षण पण 1 धाव पूर्ण. धावसंख्या पुढे सरकते ती 1 चेंडू 7 धावा. हे पॉवर प्लेचं षटक आहे. बघू किती डोंगरपाडा संघ या पॉवर प्ले षटकातील फायदा घेत आहे. दुसरा चेंडू सुंदर असा टोलवण्याचा पडेल परंतु डॉटच्या स्वरूपात हा चेंडू डॉट झालेला आहे. निर्धाव सुंदर असा चेंडू. टप्पा पडल्यानंतर हलकासा वळण घेताना चेंडू. तिसरा चेंडू सुंदर असा टोला. तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण शुभम यांचं. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलेलं आहे. सुंदर असा टोलावला चेंडू. पण 1 धाव 4 धावा होत्या तिथे. निर्धाव चेंडू. आणि हा डॉटच्या स्वरूपात तेरा चेंडू शेवटचा चेंडू असेल. दुसऱ्या षटकातील पॉवर प्ले षटकाचा पुरेपूर उपयोग दिसत नाही. पण हा सुंदर असा टोला. तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण पण हा गडी बाद रनआउटच्या स्वरूपात हा पहिला हादरा बसलेला आहे डोंगरपाडा संघाला. तीन 9 धावा झालेल्या आहेत. 2 षटक समाप्तीत. 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. पॉवर प्लेचा पुरेपूर उपयोग नाही केल्यामुळे 12 चेंडू आणि 24 धावा. बघूया या चला तिसरं षटक घेऊन येत आहे सनी. बॉलर नेम सनी. पहिला चेंडू सुंदर अशा टोलूला टॅपच्या स्वरूपात 1 धाव. पंच आमच्याकडे इशारा करत आहे 1 धाव. पंच म्हणून आम्हाला लाभलेली साथ आकाश मातले, रोशन वाडकर आणि शशिकांत पांचाळ पंचाच्या स्वरूपात आपण दिसत आहे. उत्कृष्ट असे खेळाडू. पुन्हा एकदा हा डॉट चेंडू. बॅट्समन नेम आहे रोहन. तिसरं षटक चालू असताना 2 चेंडू झालेले आहेत. पुन्हा एकदा सुंदर असा टोळा चेंडू पण झेल सुटलेला आहे तिकडे. आणि हा घासकोपरी गावातील महेश पाटील यांचा नामांकित खेळाडूमध्ये ओळख असलेली महेश पाटील यांच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत आहे. आणि पुढील आवाज त्यांचा असेल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. नवतरुण डोंगरपाडा वर्सेस स्वरूप 11 भव्य असा नाईट स्पर्धा आयोजित केली आहे. सभापती चषक वाढदिवसानिमित्त खूप सुरेख आयोजन. डिबेट लाईव्ह या
ह्या चॅनलमार्फत आयोजित केले आहेत. हार्दिक पाटील सौजन्य. सुरेख असा खेळून काढला चेंडू. सुरक्षारक्षक पाहायला भेटते. एक धाव काही रोखू शकत नाही. एक धाव संघाची धावसंख्या आतापर्यंत पोहोचते डोंगरपाडा संघाची 11. चार चेंडू 8 चेंडू आणि 22. पाहायचं कुठल्या पद्धतीने रोहन हा फलंदाजी करतोय. गोलंदाजी सुरेख असा निर्धाव चेंडू पण गेलेला चेंडू आणि इथे विकेट सरप्राईज करतोय आणि गडी बाद होतोय. प्रीतम हा बाद जातोय. भव्य अशी नाईट स्पर्धा सभापती चषक आयोजित. सुरेख असा आयोजन नियोजन हार्दिक पाटील याच्या मार्फत पाहायला माऊली चषक. सुरेख अशी लीग सिस्टम पाहायला भेटे. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा. सुरेख असा खेळून काढला चेंडू आणि काय तो अडवताना चेंडू सीमारेषा पार आणि 4 धावा पंतांचा इशारा येतोय आणि सुरेख अशा चेंडू खेळून काढला. 4 धावेने संघाची धावसंख्या आतापर्यंत पोहोचते 15 धावेवर आणि 3 गडी बाद 3 ओव्हरमध्ये. आताही 6 चेंडू आणि 18 असं समीकरण पाहायला भेटे डोंगरपाडा नवतरुण संघाला. तितक्या पद्धतीने आणि स्वरूप 11 वर्सेस नवतरुण डोंगरपाडा हा दरम्यान होणारा सामना. आता गोलंदाजीसाठी येत आहेत गणेश टू वीरू. रोहन पाहायचं आहे रोहन काय करतो आता आपल्या संघासाठी. पाहायचं आता आणि तिथे काय एकदा रोखू शकत नाही. एकदा समाधान मानावं लागेल आणि जोच वीरू यांनी पहिल्या चेंडू चौकार मारला होता आणि तोच असा फलंदाज पाहायला भेटतो मैदानाच्या. नाही रोहन मारला का. रोहन यांनी चौकार मारला होता. आता 5 चेंडू आणि 17 धावा. पाहायचा मैदानाच्या आतमध्ये काय करतोय रोहन आणि तिथे पंतांचा खराब चेंडू असा घोषित केलेला आहे आणि पंचा 5 चेंडू 16 असं समीकरण आहे. सुरेख असा खेळून काढला चेंडू आणि तिथे चांगलं क्षेत्रशांती तिथे काय रोखता येत नाही. 4 धावेने संघाची धावसंख्या आतापर्यंत पोहोचते ती 21 वर आणि आता सुरेख असा मॅचमध्ये रोनक आणतोय रोहन आणि हे रोनक पाहायला भेटते रोहनच्या मार्फत. आता 4 चेंडू आणि 12 धावा संघाचे आतापर्यंत पोहोचते. सुरेख असं समीकरण पाहायचं. अजूनही मोठे फटके येतात की नाही रोहनच्या बॅटच्या पल्ल्यातून. गणेश गोलंदाजी करतोय. सुरेख असा खेळून काढला चेंडू परंतु टॅप पद्धतीने एक धाव काही रोखू शकत नाही आणि निर्धाव चेंडू जातोय. आता सलग 3 चेंडू आणि 3 चौकार मारायचे आहेत ते पाहायचे आहे रोहन याला आणि नंबर 1 इथे येतोय. नंबर 1 चौकार आलेला आहे. आता 2 चेंडू आणि 2 चौकार पाहायचा आहे सलग. सुरेख असा सामना रोमांचक नाईटचा स्पर्धा पाहायला भेटतोय आणि रोहन सुरेखाची बॅट मैदानाच्या तडपलेली दिसते. रात्रीचा वेळ चालू आहे आणि त्या रात्रीमध्ये काय करतो पाहायचा आहे आणि रात्रीचा खेळ पहा. पण चेंडू निर्धाव आणि सामना झुकलेला दिसतोय आणि स्वरूप 11 संघ हा विजयी होतच्या दिशेने दिसतोय परंतु आणि तिथे गडी हा बाद झालेला आहे आणि स्वरूप हा संघ विजयी झालेला आहे आणि नवतरुण संघ हा BVA एकलव्य वर्सेस खुश 11 नाणेपैकी जिंकलेला आहे. तो खुश 11 संघाने आणि मॅन ऑफ द मॅच